आणि यानंतर घेऊयात महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। विजय शिवतारेंनी आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। बारामती लोकसभेसंदर्भात ही बैठक दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवण्याचा दिला होता इशारा। कुणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये, परांजपेंना वाईट वाटलं असेल, शिवतारेंना समज देणार, नरेश मस्के यांची प्रतिक्रिया। विजय शिवतारे जर लढले तर पाठिंबा देणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर शिवतारेंनी बारामतीमध्ये अपक्ष लढण्याचा इशारा दिलाय। वादग्रस्त वक्तव्य टाळा, विजय शिवतारेंना महायुतीतील वरिष्ठांकडून सूचना। तर शिवतारेंच्या भूमिकेवर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। जागा वाटपात आम्हाला विश्वासात घ्यावं, आम्हाला सोबत घेतलं नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ, बच्चू कडूंचा महायुतीला इशारा। आम्ही सरकार बनवलंय, भाजप सत्तेत सहभागी झालीये, सरकार बनवताना आमचा सिंहाचा वाटा, भाजपनं हे समजून घ्यावं, बच्चू कडू यांचं वक्तव्य। बच्चू कडू शिंदेंच्या घटक पक्षाचे आमदार, मवियापेक्षा महायुतीत कडूंना अधिक न्याय मिळाला, बच्चू कडूंनी भाजपला दिलेल्या आव्हानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पुण्यातील वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र, पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मोरेंचा राजीनामा, 17 वर्षांची मनसेशी असलेली साथ सोडताना मोरेंना अश्रू अनावर। वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कुणीही बोलू नका, राज ठाकरे यांचे पुणे शहर मनसेच्या नेत्यांना आदेश, साईनाथ बाबर आणि अजय शिंदे यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार। मी स्वतः माझ्या हाताने परतीचे दोर कापलेत, आता पुन्हा मनसेत जाणार नाही, माझ्या एकनिष्ठतेचा कडेलोट झालाय, मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांची भूमिका। इतर पक्षांकडूनही मला ऑफर, पण पवारांसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही, वसंत मोरेंकडून स्पष्ट। तर येत्या 2 ते 3 दिवसात राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची मोरेंची माहिती। वसंत मोरेंनी आज योग्य निर्णय घेतला, त्यांची पक्षामध्ये काम करताना कुचंबना, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। मोरेंनी अजित पवार गटात यावं, राष्ट्रवादी तुमचं स्वागत करेन, असंही आवाहन। सुनेत्रा पवार आज बारामती आणि पुरंदर दौऱ्यावर, सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं भूमिपूजन। उमेदवारी जाहीर होण्याआधीच सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू। आणि उद्या बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभांचा धडाका, बारामती शहर आणि तालुक्यात अजित पवारांच्या तब्बल 7 सभा, सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। तुमची साथ असेल तरच मी मोठं पाऊल उचलणार, अजित पवारांच्या पाठीमागे उभे राहाल अशी खात्री बाळगते, सुनेत्रा पवार यांचं बारामतीकरांना आवाहन। शासन निर्णयानुसार वडिलांच्या आधी आईचं नाव लावणं बंधनकारक, अजित पवारांकडून निर्णयाची पहिल्यांदा अंमलबजावणी। दादा हे शब्दाचे पक्के, संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। बारामतीच्या पणदरे गावात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कार्यालय सुरू, बारामती लोकसभा मतदारसंघातील पहिलं कार्यालय सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल, नंदुरबारमध्ये ध्वज हस्तांतरण सोहळा आणि सभेनंतर धुळे जिल्ह्यातील दोंडाईचामध्ये भारत जोडो यात्रेचा मुक्काम। राहुल गांधी आज धुळे शहरात येणार, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचामधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाल्यानंतर सकाळी 11 वाजेच्या दरम्यान धुळे शहरात आगमन होणार। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा धडाका आता महाराष्ट्रात, 17 मार्चला शिवाजी पार्कवर यात्रेची समारोपीय सभा, उद्धव ठाकरेंसह शरद पवारही उपस्थित राहणार। काँग्रेसकडून लोकसभेसाठी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आसामच्या जोरहटमधून गौरव गोगोई, मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून नकुल नाथ, तर राहुल कासवा यांना राजस्थानच्या चुरू मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। आदिवासी हे देशाचे मूळ मालक, मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख कोटी कर्ज माफ केलं, पण आदिवासींना रुपयाचीही कर्जमाफी नाही, नंदुरबारमधून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। धुळ्यातील राहुल गांधी नावाचा कार्यकर्ता आज भाजपमध्ये प्रवेश करणार, सकाळी 10 वाजता त्यांचा पक्षप्रवेश, मोदींच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांचा भाजप प्रवेश। काँग्रेसचे नेते पद्माकर वळवींच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर वडेट्टीवार आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये जुंपली, भाजप जेवढे आम्हाला धक्के देतील तेवढेच ते धक्के खातील, वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा। तर काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी आमच्याकडे, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। कोणी पक्ष सोडून गेल्यानं काँग्रेस पक्ष बंद पडणार नाही, माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा अशोक चव्हाण यांना टोला, वसंतराव चव्हाण नांदेडमधून काँग्रेसकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक। शरद पवारांसोबत असताना अजित पवारांना सन्मानाची वागणूक होती, अजित पवारांनी आता सन्मान घालवला, एकनाथ खडसेंची टीका, 50 आमदार असतानाही त्यांना 3 जागांवर समाधान मानावं लागतंय, खडसेंचा दादांना टोला। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदेंकडून उमेदवारी जाहीर, हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचंय, श्रीकांत शिंदेंची घोषणा। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयकडून निवडणूक रोख्यांची यादी आयोगाकडे सादर, या यादीमध्ये निवडणूक रोख्यांची आकडेवारी। केंद्रीय मंत्री पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभा लढवणार, सूत्रांची माहिती, गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर गोयल यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती। आधीची भाजप आणि आताची भाजप वेगळी, उद्धव ठाकरेंकडून भाजपचा भाडोत्री जनता पक्ष असा उल्लेख करत खालच्या शब्दात टीका।
पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी खडसेंची धडपड, महाजनांचा दावा, तर मी लपून छपून भाजपमध्ये जाणार नाही, पवारांच्या संमतीने जाईन खडसेंचं मोठं वक्तव्य. भाजप महाराष्ट्रात 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार, 3 ते 4 दिवसात भाजप वरिष्ठांची बैठक, विद्यमान खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती. महायुतीतील छोट्या मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेत योग्य स्थान मिळणार, सध्या राहू द्या, विधानसभेत बघू, भाजपकडून छोट्या मित्रपक्षांना आश्वासन, सूत्रांची माहिती. विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधीच चर्चा, जागा वाटपात सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया. वंचितच्या वतीनं प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला प्रस्ताव, मवियातील 15 जागांवरून सेना राष्ट्रवादीत घोळ असल्यानं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं जागा वाटपावर एकत्र बसून चर्चा करावी, असाही प्रस्ताव. प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यात फोनवरून संवाद, ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्यानं चेन्नीथलांकडून चिंता व्यक्त, आंबेडकरांची ट्विट करत माहिती. प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र, 15 जागांवरून वाद असल्यानं जागा वाटपात विलंब, आंबेडकरांचा पत्रात उल्लेख. महेश जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून नेमणूक, मनसेतून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या महेश जाधव यांची राष्ट्रवादी उपाध्यक्षपदी वर्ग. बारामतीमध्ये व्यापारी महासंघाची बैठक, येत्या 8 दिवसात शरद पवारांची वेळ घेऊन व्यापारी महासंघाचा कार्यक्रम घेणार असल्याचा निर्णय, आणि व्यापारी महासंघाशी संवाद न झाल्याने शरद पवारांनी व्यक्त केली होती नाराजी. इंदापूरमध्ये शरद पवारांचा 23 मार्चला शेतकरी मेळावा, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय जगताप उपस्थित राहणार. मुख्यमंत्री शिंदेंकडून मागाठाणे मतदारसंघाची आढावा बैठक, प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघाचा आढावा आज घेतला जाणार. नाशिकच्या निफाडमध्ये शरद पवारांची जाहीर सभा, संजय राऊतही उपस्थित राहणार. तर सुनेत्रा पवार यांचा बारामतीत निर्धार, महाविजयाचं बॅनर, उत्साही कार्यकर्त्यांना लावली ही फलक. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील परसोडी आणि दिग्रस गावातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश, समीर कुणावारांच्या उपस्थितीत हा सोहळा. राहुल गांधींची न्याययात्रा नाशिकच्या मालेगावात आज दाखल, सौंदाणे गावामध्ये मुक्काम करणार. राहुल गांधींच्या या न्याययात्रेचा राज्यातला आजचा दुसरा दिवस, धुळ्याच्या दोंडाईचातून रॅली निघणार. अपमान होत असेल तर भाजपला लाथ मारून या, उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींना पुन्हा एकदा ऑफर. आधी ठाण्याची जागा शिवसेनेला हक्काने मिळत होती, जितेंद्र आव्हाड यांचा शिंदेंना टोला. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं शरद पवारांना आज आमंत्रण, काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन यात्रेत सहभागी होण्याचं दिलं आमंत्रण. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा, लोकसभा लढवायची की नाही येत्या 3 ते 4 दिवसात ठरवू, राज ठाकरेंचं मोठं विधान. आमच्याकडे असताना दादाच तिकीट फायनल करून यादी काढायचे, 18 गावचा प्रधान असण्यापेक्षा 1 गावचा राजा असलेलं कधीही बरं, आव्हाडांचा अजित पवारांना टोला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. बारामतीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचं युगेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन, युगेंद्र पवारांचा शरद पवारांना पाठिंबा. हरियाणात भाजपचं धक्कातंत्र, नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंना बेळगाव पोलिसांकडून अटक, श्रीकांत देसाईंच्या कारखान्यावर शेळकेंनी निषेध आंदोलन केलं होतं. ओल्या मच्छीसह सुक्या मच्छीचे दरही दुपटीनं वाढले, सुक्या माशांचे दर किलोमागे 300 रुपयांवरून 600 रुपयांवर. मुंबईतील माहीम किल्ल्याची दुरुस्ती आणि कायापालट होणार, माहीम कोळीवाड्यातील पर्यटन आणि विकासाला चालना देण्यासाठी निर्णय. जानेवारीपासून ते मार्चपर्यंत पार पडलेल्या म्हाडाच्या 3 लोकशाही दिनात वर्षानुवर्ष रखडलेले 32 अर्ज निकाल. पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावातील सोयी सुविधांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती, विकास कामं आता या समितीच्या माध्यमातून केली जाणार. प्लास्टिक प्रदूषणावर उपाय म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीवर कठोर अंमलबजावणी करणार. पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, पदवी प्रदान सोहळा मे ते जूनमध्ये आयोजित करण्यात येणार. मुंबईतील 17 भूखंडांचा ई लिलाव, म्हाडा आज निविदा प्रसिद्ध करणार, कोट्यावधी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा. मुंबईतील कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या चाचण्यांना सुरुवात, मे अखेरीस भुयारी मेट्रोतून प्रवास शक्य. केडीएमसीच्या साहित्य वाटपात भ्रष्टाचार, पालिकेच्या शिलाई मशीन, घरघंटी साहित्य वाटप यादीत गरीब लाभार्थ्यांच्या जागी शासकीय कर्मचाऱ्यांच्या पत्नीची नावं, सामाजिक कार्यकर्त्यांची लेखी तक्रार. तलाठी भरतीची सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून यादी जाहीर. साताऱ्याच्या कराडमध्ये ट्रक चालक मालक संघटनेचं आंदोलन, ज्याचा माल त्याचा हमाल या आदेशाच्या स्थगितीला विरोध. परभणीमध्ये सलग 4थ्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन, 150 विद्यार्थ्यांचा सहभाग. गोंदियात गौण खनिज उत्खननातून 33 कोटींचा महसूल जमा, 99% उद्दिष्ट पूर्ण. केरळ आईस हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत कराडच्या साई स्पोर्ट फाउंडेशननं 4 खेळाडूंना त्यांनी यश मिळवलं. भंडाऱ्यात 208 शिक्षकांची पदभरती, समुपदेशन प्रक्रिया स्थगित.
भंडारा जिल्हा परिषदेत आलेल्या उमेदवारांमध्ये त्यामुळे निराशा। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये खेडुले कुणबी समाज भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। कार्यक्रमाला सुनील मेंढेंचीही उपस्थिती। वाशिमच्या रिसोडमध्ये नालीचं घाण पाणी घरामध्ये घुसलं आणि स्थानिक नागरिकांचं आरोग्य। सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील युवा उद्योजक विनायक मासाळ यांचा अजित पवार गटामध्ये पक्ष। मुंबईतील नेरूळमध्ये युवकांचा मनसेत प्रवेश। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळेंच्या उपस्थितीत युवा पिढीचा जाहीर प्रवेश। उज्जैनमधील मंदिराच्या धर्तीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा लवकरच विकास होणार। 500 कोटी रुपये खर्च प्रस्तावित। धुळ्यातील जापीमध्ये कलिंगडानं दिल्ली आणि गुवाहाटीच्या व्यापाऱ्यांनाही भुरळ घातली। 2.5 एकरातनं 5 लाखांचं उत्पन्न। प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांचे निर्देश। राज्यभरात उन्हाचा चटका वाढला। मालेगावात पारा 40 अंश सेल्सिअसच्याही वर। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आशिया पॅसिफिक विभागातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरव। साखर कारखान्यांच्या 620 प्रकल्पांना ऊर्जा प्रति युनिट ₹1.5 अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। पुण्यात परीक्षेतून आता पुरवणी होणार हद्दपार। उत्तरपत्रिकेच्या पानांमध्येच वाढ करण्यात येणार। पुण्यामध्ये ओला उबेरला दणका। जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही कंपन्यांचा परवाना नामंजूर। सर्वसामान्य नागरिकांना लोकसेवा देण्यात कोल्हापूर जिल्हा विभागात दुसरा। 97% अर्ज जिल्ह्यात निकाली। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या महिलेला उमेदवारी द्या। पोहरादेवी गडाचे महंत जितेंद्र महाराज यांची भाजपकडे मागणी। मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलणार। राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव। गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींची दहशत। भात शेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस।